भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव तथा आंध्र प्रदेश भाजप प्रभारी सुनीलजी देवधर यांचे बारड नगरीत आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करीत जेसीबीतून फुलांची उधळण करीत हुताशांच्या गजरात युवा नेते समीर देशमुख यांच्या निवासस्थानापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली। भाजपाचे राष्ट्रीय सचिव तथा आंध्र प्रदेश भाजप प्रभारी सुनीलजी देवधर यांनी बारड येथे भाजपा युवा नेते समीर देशमुख बारडकर यांच्या निवासस्थानी भेट दिली। सत्कार करताना कारखान्याचे चेअरमन मारुतराव पाटील कवळे, भाजप मुदखेड तालुका प्रभारी बाळासाहेब देशमुख बारडकर, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष प्रकाशराव पाटील पवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष केशव मुंगल, उपसरपंच प्रदीप देशमुख, बोरगावचे मलारराव बल्लूळ, भगवानराव पाटील नागेलीकर, दिगंबर टिपरसे, चेअरमन गणपतराव देशमुख, गोविंद बने, गजानन कत्रे, आत्माराम येमले, सामाजिक कार्यकर्ते जी.एस. सय्यद आदीसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी राष्ट्रीय सचिव सुनीलजी देवधर यांच्यासोबत भाजप महाराष्ट्र राज्य समिती सदस्य डायरेक्टर लक्ष्मण इंगोले मालेगावकर। यावेळी बोलताना राष्ट्रीय सचिव सुनीलजी देवधर यांनी जुना आठवणींना उजाळा दिला। माझे कोटी कोटी प्रणाम। ग्रामदेवता शीतला देवी मातेच्या चरणी वंदन करून इकडनं जवळच असलेले गुरु गोविंद सिंग महाराज करून शीख समाजाला जे महाराष्ट्रापर्यंत जोडण्याचं जे काम केलं आणि नामदेव महाराजांच्या अनेक वचन, त्यांची वाक्य, त्यांच्या पंक्ती, त्यांचं काव्य हे गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये त्यांनी समाविष्ट केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे। असे नांदेडहून माझे काही शीख बंधू देखील इथे आलेले आहेत, त्यांना देखील मी माझ्यातर्फे सत श्री अकाल। आणि आज मला कल्पना नव्हती की अशा प्रकारचं स्वागत तुम्ही कराल। खरं तर असा काही मोठा माणूस किंवा मोठा नेता मी नाही, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा। दिलेलं काम मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, प्रचारक राहिलेलो आहे अनेक वर्ष। आणि मी मेघालयात प्रचारक असताना माझ्या सोबत ज्यांनी तिकडे माझ्यानंतर खरं तर काही वर्ष काम केलं असे नांदेडचे शंतनू सांगवीकर इथे आहेत, ते समोर बसलेले आहेत। त्यांचा मला 8-10 वर्षांपूर्वी फोन आला की एक समीर देशमुख नावाचा एक युवक आहे, तर त्या युवकाला तुम्हाला भेटायचं आहे आणि त्याच्याशी तुम्ही संपर्कात राहावं असं मला वाटतं। तर शंतनूंनी रेफरन्स दिला, सांगितला म्हणजे ज्याचा रेफरन्स दिला तो नक्की चांगलाच माणूस असणार याची मला खात्री होती। आणि नंतर गेल्या 8-10 वर्षांच्या सहवासामध्ये लक्षात आलं तो चांगला माणूस नाही, तो खूपच चांगला माणूस आहे आणि एक खूप चांगला कार्यकर्ता आहे। एक असं असतं ना, मी काही स्वतःला राम भीम तर म्हणू शकत नाही, पण रामाला जसा हनुमान होता, तुम्ही जर सगळं रामायण वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की सांगितलेलं काम हे कुठल्याही पद्धतीने साम दाम दंडभेद ते काम पूर्ण करून देण्याचं काम हे हनुमानाचं काम आहे। आणि मग ज्या वेळेला संजीवनी आणण्यासाठी सांगितलं, तो पर्वतापाशी पोचला, त्या एवढ्या सगळ्या झाडांमध्ये संजीवनी कुठली ते कळली नाही, तर अख्खा पर्वतच उचलून घेऊन आला, असा तो हनुमान असतो। त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये हनुमानासारखी काम करण्याची एक उर्मी आहे, इच्छा आहे, जिद्द आहे आणि कुठलंही काम तडीस देण्याची लॉजिकल एंडला घेऊन यस किंवा नो, आणि मग ते कसं होणार नाही ते झालंच पाहिजे, मी करून दाखवीन, अशा पद्धतीचा ज्याचा बाणा आहे, ज्याचा व्यवहार आहे, असा समीर देशमुख गेले 8 वर्ष मी पाहतो आहे। आणि तो कुठल्या मातीचा आहे हा मला प्रश्न पडला होता। आज तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा आमच्या बारडच्या मातीचा पुत्र आहे। त्याच्यामुळे समीरची राजकारणात जाण्याची इच्छा आहे। पक्षाचं काही त्याच्याकडे पद नाही, पण काही लोक असे असतात की पद असलं तर पदानी मोठे होतात
आणि काही लोक मोठे असतात म्हणून त्यांच्याकडे पद चालत येतं. तर समीर दुसऱ्या कॅटेगरीत मोडतो असं मला वाटतं. त्याच्याकडे जरी काही पद नसलं तरी तो किती लोकांना मदत करत असतो, कशा पद्धतीने काम करत असतो हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आणि म्हणून माझे समीरला अनेक आशीर्वाद आहे की त्यांनी अजूनही मोठे नेते बघावेत, त्यांचा साथ सहयोग घ्यावा. मी खूप लहानसा माणूस आहे पण माझे आशीर्वाद त्याच्याबरोबर आहे. आणि एक दिवस हा देशमुख परिवाराचं आणखीन आपल्या गावाचं नाव संपूर्ण भारतातच नाही तर विश्वामध्ये गाजवेल याची मला खात्री आहे. आणि अत्यंत लहान अवस्थेत असताना वडील गेल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी, काकांनी, काकूंनी आई वडिलांप्रमाणे त्याचा सांभाळ करून त्याला मोठं केलं. आणि त्याच्यामुळे त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे सचोटीने काम करणारा, इकडे तिकडे ज्याला म्हणतात की आजकाल राजकारणात खूप धंदे करणारे लोक दिसतात, तर अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारची वाईट कामं न करता समाजासाठी चांगलं काम करणारा आणि एक टॅलेंटेड IT इंजिनियर, मास्टरकार्ड सारख्या कंपनीमध्ये त्यांची सायबर सिक्युरिटी हँडल करणारा अशा प्रकारचा एक चांगला शिकला सवरलेला तरुण आपल्या गावामधनं पुढे भविष्यात मोठा नेता होईल याची मला खात्री आहे. आणि आपण देखील सगळ्यांनी त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. सगळ्या प्रकारच्या, कारण राजकारणात लोक खूप खोटं बोलतात, आरोप करतात, प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतात. जसा जसा माणूस मोठा होत जातो तसं सगळं त्यांच्याबद्दल हे होत असतं. असं नरेंद्र मोदींच्याही विरोधात खूप वातावरण निर्माण केलं गेलं होतं. अशा प्रकारचं वातावरण देवाभाऊंच्याही विरोधात निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांनी आपल्या चरित्रांनी आणि व्यवहारांनी, आपल्या क्वालिटीजनी दाखवून दिलं की नेता कसा असतो आणि नेत्याला ज्यावेळेला जबाबदारी मिळते त्यावेळेला. आणि साहेबांना आणि सगळ्यांना विनंती करतो, साहेबांचं 2 शब्द बोलणं झाल्यानंतर साहेब खरं तर आम्हाला मोठा सत्कार करायचं योग्य भागलं नाही. कारण आपण या बारडमध्ये आलात, छोटेखानी का होईना बारडवासियांतर्फे आमच्या समीरतर्फे आपला यशस्वी सत्कार झाला. आणि आम्ही खूप भाग्यवान समजतो की आमच्या बारडमधला एक होणार कार्यकर्ता आपल्यासोबत काम करत आहे. मी तर आम्ही बारडवासियांतर्फे आपले खूप आभार व्यक्त करतो. समीरला आपलं सहकार्य वेळोवेळी लाभावं आणि आमच्या गावाचं नाव येणाऱ्या काळामध्ये यशोशिखरावर न्यावं समीरच्या माध्यमातून हीच आज शिवसेनेच्या चरणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि साहेबांना विनंती करतो, साहेबांनी 2 शब्द बोलावे. थोडं साईड लावून